टॉपिकचं नाव अपूर्णांकांची बेरीज. नवीन पेज वर चालू करायचं आहे. अपूर्णांकांची बेरीज येत आहे. चलो, अपूर्णांकांची बेरीज टाकलं हेडिंग. अगोदर पाहून घ्या काय करायचं आहे आणि मग बरोबर आपण पुढचे गणित घेऊ. अपूर्णांकांची बेरीज मध्ये पहा, आता आपण शिकणार आहे बेरीजच शिकणार आहे, पण कशाची? अपूर्णांकांची. अपूर्ण अधिक अंक म्हणजे जे अंक अपूर्ण आहेत त्यांची बेरीज शिकायची आता आपल्याला. मग अपूर्णांक लिहिता कसा तो पाहू पहिले. तर अपूर्णांक दोन पद्धतीने अपूर्ण लिहिला जातो. एक पॉइंट मध्ये जे की आपण पाहिलं 1.5 आपल्या भाषेत 1.5 बरोबर आहे ना. आणि पूर्ण काय असतो? दोन गोष्टी असतात, एक पूर्ण एक अपूर्ण. पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या संख्या? 1 2 3 अशा 100 पर्यंत पूर्ण. पण मी म्हटलं 2.25 2.5 3.5 4.5 4.5 हे काय झालं? अपूर्ण. पण ते कशात झालं? पॉइंट मध्ये. आता हा जो असणार आहे हा अपूर्णांकात असणार आहे. मग अपूर्णांकात कसा? अपूर्णांकात दोन गोष्टी असतात, एक अंश आणि दुसरी छेद. या पद्धतीने जे अंक लिहिलेले असतील त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. मग आता यांना वाचण्याची पद्धत आहे 2/5. वरचा अंक जो असतो त्याला अंश म्हणतात आणि खालचा अंक जो असतो त्याला छेद म्हणतात. हा 2/5 आहे. हा पूर्ण आहे का? नाही. हा कसा आहे? अपूर्ण आहे. म्हणून याला म्हटलंय अपूर्णांक. काय म्हटलंय त्याला? अपूर्णांक. अपूर्णांक समजला? असे भरपूर आता आपले अपूर्णांक येतील. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो वरचा आहे तो अंश आणि खालचा आहे तो छेद. मग आता हा वाचताना असा नाही वाचला जाईल 2/5 असा नाही वाचला जात. हा कसा वाचला जातो? 2/5. कसा वाचला जातो? 2/5 असा वाचला जातो. ठीक आहे. तर मग आता आपल्याला त्या अपूर्णांकांची बेरीज बघायची. मग बेरीज बघताना 5 गणित मी सांगेल आणि नंतर बाकीचे सगळे प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ठीक आहे. पहा मग आता 2/5 अधिक 3/4 असं गणित पेपरामध्ये आपल्याला आलेलं आहे. आता असं गणित आलंय तर याला सोडवायचं कसं? तर पहा, अंशामध्ये 2 आहे, छेदामध्ये 5 आहे, अंशामध्ये 3 आहे, छेदामध्ये 4 आहे. आता सगळ्यात पहिले पाहायचं की छेदामध्ये दोन्ही अंक सारखे आहे का? दोन्ही अंक सारखे का? जर छेदामध्ये दोन्ही अंक सारखे नसतील तर याची बेरीज कशी होते पहा. याची बेरीज अशी होते की अंश वरचा अंश आणि खालचा छेद यांचा गुणाकार म्हणजेच 2x4. कसं करतोय चेक करा. आणि कोणत्या साईडने करतोय? इकडनं असा आला का? नाही. पहिल्या आकड्यापासून सुरुवात केली. पहिल्याचा अंश व दुसऱ्याचा छेद अधिक दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद 3x5. छेद म्हणजेच भागाकार. 4×5 20 म्हणजेच 5x4. म्हणजेच क्रॉस मध्ये आपल्याला त्याची बेरीज करायची. पहा कसं 2x4 असा बेरीज आहे म्हणून बेरीजचं चिन्ह आलं आणि त्याच्यानंतर 3x5 असा आणि खाली रेष मारून छेदांचा गुणाकार. कोणाकोणाला समजलं? काय केलं आपण? 2x4 3x5 आणि 5x4. इकडे बस नको एवढा वाक्यापेक्षा. या इकडे, नाही तर मग मागे जा तिकडे. उठा पटकन. एवढा वाक्य सण पाहतोय तू? एवढी गरिबीची परिस्थिती थोडी आपली. ते मागे ते बेंच खाली आहे, ते बेंच खाली आहे. हा अजून कोणाला दिसत नाहीये? आता दिसतंय? मग आपण केलं. आता गुणाकार तर आपला झालाय. आजच गुणाकाराचं लेक्चर टाकलंय. जर पाहायचं असेल तर फक्त 6 मिनिटाचं लेक्चर आहे. ज्या लोकांना गुणाकार येत नाही त्यांच्यासाठी 6 मिनिटाचं लेक्चर आहे. 6 मिनिटं काही विशेष गोष्ट नाहीये, पाहू शकतो. 2 चौक अधिकचं चिन्ह 3×5 आणि खाली 5 चौक 20 8 आणि 15 23/20. या गणिताचं उत्तर येईल 23/20. काय केलं? अंशाचा छेदाशी गुणाकार प्लस अंशाचा छेदाशी गुणाकार आणि दोन्ही छेद यांचा गुणाकार.
हे 5 गुणिले 4 याच्यासाठी केले की आपल्याला दोघी छेद काय करायचे, सारखे करायचे. मग सारखे म्हणजे काय, दोघांचा छेद एकच आला पाहिजे. जर दोघांचा छेद वेगळा असेल तरच आपण गुणाकार करू. जर दोघांचा छेद सारखा असेल तर गुणाकार करायची गरज नाही, डायरेक्ट सरळ सरळ बेरीज. पहा, पहिलं गणित समजलं. पहिलं नाही समजलं तर दुसरं पहा. पहिलं नाही समजलं तर दुसरं पहा. मी घेतलं 3/5 अधिक 7/4. छेद सारखे का रे, छेद सारखे. मग सिंपल आहे का. आता मी काही परत परत ते लिहिणार नाही, डायरेक्ट करू. 3 चौक, शाबास. काय केलं रे, 3 चौक 12. बेरीज आहे का वजाबाकी आहे, बेरीजचं चिन्ह. 7/5 35 लिहिला जसाच्या तसा. भागाकारचं चिन्ह मारलं आणि दोन्ही छेद सारखे केले. दोन्ही छेद सारखे म्हणजे दोन्ही छेदांचा गुणाकार. 5 चौक 35 आणि 12 47/20. बेरीज झालीये, वजाबाकी झालीये, गुणाकार झालाय, भागाकार झालाय. तेच चालू आहे, गुणाकार. आता घेतो टॉपिक आहे बेरीज, पण करावा काय लागतोय, गुणाकार. आता भाग जातोय का पहा बरं दोन्ही संख्यांना, नाही जाते. मग आपलं उत्तर हे रे. समजतंय, कोणाकोणाला समजलं. 2 गणित समजावून सांगितलेले, अजून 3 गणित सांगेल, मग तुम्ही सोडवायचं. सिंपल, एकदम सिंपल आहे का. चला पुढचं. पुढचं गणित आहे 11/5 अधिक 12/9. 11/5 अधिक 12/9. पाहतो काय आहे, अपूर्णांकांची बेरीज. अपूर्णांकांची बेरीज. अपूर्णांक आला, अपूर्णांक आला का, हा. दुसऱ्यात पण अपूर्णांक आला. आता यांची बेरीज पाठ झाला असेल. आता 11 9 पाडे. पाड्यांचं पण सविस्तर चर्चा झाली आहे. आता 11 9 तो जर 11चा पाडा 11 पासून चालू करेन आणि 99 पर्यंत थांबेन तर मग ते तेवढा टाइम नाही आपल्याकडे, स्पीड पाहिजे. 11 9 बेरीज म्हणून बेरीज. 12 पंचे आला 60. खाली 5 9 45. 99 + 60 बेरीज मारू. 89 9 6 वरती आला 159/45. हे आपलं उत्तर. भाग जातोय, किती जातोय. मग आपली 3ची कसोटी झाली. 3ची कसोटी काय असते, दिलेल्या संख्येची बेरीज 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत असेल तर 3ने भाग जाईल. मग 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 15 भाग जाईल. द्या मग भाग. भागाकार येतोय सगळ्यांना. भागाकारचं लेक्चर पण लगेच पडेल. सोपा भागाकारचं लेक्चर रेकॉर्ड केलंय मी काल. तर तो जर येत नसेल तर ते लेक्चर पाहून घ्यायचं. 15 मिनिटाचं लेक्चर आहे. 3 आहे का उरला, 3 5 खाली 3ने भाग दिला तो वरती पण 3ने. 3 5 आणि 3 त्रिक 53/15. 53/15. आता भाग जाणार, कारण 53 मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे ना. बघा, जर भाग जात असेल तर नक्की द्यायचा, जर जात नसेल तर तसंच्या तसं. कोणाकोणाला समजलं आजचा टॉपिक. चलो, व्हेरी गुड. काय करतोय फक्त भाऊ, वरचा खालच्याशी गुणाकार करीन, खालचा वरच्याशी गुणाकार करीन आणि खाली छेदांचा गुणाकार. काही नाही, 3 स्टेप लक्षात ठेवायचे. पुढे बेरीज करायची आणि उत्तर काढायचंय. काय शिकतोय आपण, 3 गणित सांगितले. चौथं गणित पहा. 4/5 अधिक 11/13. 4/5 अधिक 11/13. पहा, 4 गुणिले 13 कर का 13 गुणिले 4 कर, सारखंच आहे. 13 चौक शाबास, बरोबरचे फून मारायचे. 13 चौक 52 अधिक 11 5 शाबास, भागेला 13 5 बस मास. 50 आणि 50 50 आणि 50 100 आणि 7 छेद जातोय भाग. बस ते उत्तर आहे. आता किती झाले, किती झाले. शेवटचं गणित सांगतोय, मग बाकीचे सगळे तुम्हाला सोडवायचे आहे. बघा, 4 नाही समजले तर 5वं बघा. 37/9 अधिक 15/9. 37/9 अधिक 15/9. लक्ष द्या. आता इथे काय, छेद सारखे का रे. मग छेद जर सारखे
छेद जर सारखे, सगळ्यात पहिलं तर छेद म्हणजे काय, खालचा आकडा, आणि अंश म्हणजे काय, वरचा आकडा. छेद सारखे ना, मग असा क्रॉस गुणाकार करायची गरज नाहीये. छेद सारखे ना, सारखे म्हणजे काय, इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. तर आता आपल्याला असा क्रॉस गुणाकार करण्याची गरज नाही. काय करायचं, डायरेक्ट 9 जसाच्या तसा, इथे 9, इथे 9, इथे 9. सर वरती काय करायचं, दोघींची बेरीज 37 आणि 15 52 झालं. 52/9. जर छेद सारखा असला तर आपल्यासाठी गणित फक्त बेरजेचं राहून जातं. 9 9 81 होणार नाही. समजताय का? वरती नाही तर 37 आणि 15 52 आणि खाली 9 9 81. 9 9 9 कॉपी होईल आणि वरती बेरीज. उत्तर आलं 52/9. छेद सारखा असल्यावर काय करायचं हे पण पाहिलं, आणि छेद सारखा नसल्यावर काय करायचं ते पण पाहिलं. कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. एक 2 गणित तुम्हाला देतोय, तुम्ही ते सोडवायचे, मग मी सोडून दाखवेल आणि मग नंतर आपण 5-5 गणितांना सुरुवात करू. ठीक आहे. पहा, तुमच्यासाठी 2 गणित देतोय. 3/9 अधिक 7/11, 5/5 अधिक 15/5. हे 2 गणित तुमच्यासाठी देतोय. आता झाली आपली गणितांना सुरुवात. मला सगळ्यांचं उत्तर पाहिजे, मला सगळ्यांची उत्तरे पाहिजे. असं कोणीच राहायला नको पाहिजे की सर मला जमलं नाही. पटापट पटापट सोडवा. हे 2 गणित झाले अभि की बंद करून टाका. हा, एक्सप्लेन झालं पाय की बंद करून टाका. झालं? सोडून झालं का? सांगू? चला पहा. आता इथे बघा, छेद सारखे नाहीये. छेद सारखे नाही तर 11 त्रिक शाबास, 7 नम शाबास, खाली 11 नम बेरीज मारायची. 60 आणि 30, 60 आणि 30, अरे 60 दिसतोय का भाऊ? 60 आणि 30, 90 आणि 3, 93 आणि 3, 96/99. क्लिअर समजतोय? कितीचा पाडा? 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 3 दुनी. गणिताचं उत्तर आलंय 2 लागोपाठचे अंक कोणत्याच पाड्यात येत नाही. 2 लागोपाठचे अंक 32 आणि 33 एकाच पाड्यात येतील का? म्हणून उत्तर तेच आलं. किती लोकांचं 32/33 आलं? ओके. खालचं तर एकदम सोपं आणि आपल्या भाषेत पानसट उदाहरण. छेद सारखा आहे. छेद सारखा असल्या छेद जसाचा आणि खाली वरती 15 आणि 5 20/5 1 5 चोक. गणिताचं उत्तर 4. पहिल्या गणिताचं उत्तर 32/33.